Good morning. Today, on the last period, we have seen different types of errors that are systematic error, personal error. आता ह्या errors कशा एस्टिमेट केल्या जातात? एस्टिमेशन ऑफ एरर्स. तर त्या एरर्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केल्या जातात? म्हणजे जर समजा एखादी एरर असेल तर ती कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते? फॉर एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी. एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्याला कल्पना येईल की नेमकं करायचं काय त्या ठिकाणी. ओके, बघा. फॉर एक्झाम्पल, the length of a body, if length of body is measured by an instrument, if length of body is measured by an instrument and following observations are observed, such as 3.11 centimeter, 3.13 centimeter, 3.14 centimeter, 3.14 centimeter. If length of body is measured by instrument, समजा एखाद्या इन्स्ट्रुमेंटने आपण एखाद्या बॉडीची लेंथ मेजर केली, ती फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स आर ऑब्झर्वड. आपल्याला काही ऑब्झर्वेशन्स मिळतात. ऑब्झर्वेशन्स कोणकोणते आहेत? 3.11 सेंटीमीटर, 3.13, 3.14, 3.14. फाइंड mean length, mean absolute error, mean absolute error, and percentage error, बघा. आपण एक एक्झाम्पल घेऊन त्याच्या आधारे आपण डिफरंट टाइप्स ऑफ एरर्स कॅल्क्युलेट करतोय. आपला प्रॉब्लेम असा आहे, इफ लेंथ ऑफ बॉडी इज मेजर्ड बाय अन इन्स्ट्रुमेंट अँड द फॉलोइंग ऑब्झर्वेशन्स आर ऑब्झर्व. ऑब्झर्वेशन्स कोणकोणते आहेत? 3.11 सेंटीमीटर, 3.13 सेंटीमीटर, 3.14 सेंटीमीटर, 3.14 सेंटीमीटर. आपल्याला काय करायचंय? त्याची मीन लेंथ, मीन ऍब्सोल्यूट एरर आणि पर्सेंटेज एरर गिवन. ऑब्झर्वेशन्स फार आपण म्हणूया A1 इज इक्वल टू 3.11 सेंटीमीटर, A2 इज इक्वल टू 3.13 सेंटीमीटर, A3 is equal to 3.14 centimeter, A4 is equal to 3.14 centimeter. पहिले आपल्याला काढायचे मीन व्हॅल्यू, मीन और ॲव्हरेज व्हॅल्यू. आता मीन व्हॅल्यू म्हणजे काय? या सर्वांची ॲव्हरेज. the average of all measured values. ह्या ज्या सर्व मेजर्ड व्हॅल्यूज आहेत त्या सर्वांची ॲव्हरेज इज कॉल्ड ॲज मीन और ॲव्हरेज व्हॅल्यू. व्हॉट इज मीन व्हॅल्यू? द ॲव्हरेज ऑफ
all major values is called as mean value, and therefore mean value AM म्हणजेच mean AM average A1 plus A2 plus A3 plus A4 divided by 4. आपण ॲव्हरेज काढतोय, या सर्वांची ॲव्हरेज काढतोय. ॲव्हरेज कशी काढतात तर ह्या सर्वांची ॲडिशन करून नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड करायचं. 4 ऑब्झर्वेशन्स असतील तर 4 ने डिवाइड करा, 5 ऑब्झर्वेशन्स असतील तर 5 ने डिवाइड करा, या पद्धतीनं. which is equal to 3.11 plus 3.13 plus 3.14 plus 3.14 divided by 4. मग या सर्वांची जर समजा आपण ॲडिशन केली तर ॲडिशन येईल 12.56. जर आपण हे सर्वांची ॲडिशन केली तर ॲडिशन किती येते 12.56 डिवायडेड बाय 52. 12.52 येईल डिवायडेड बाय 4, which is equal to 3.13 सेंटीमीटर. ही झाली त्याची मीन व्हॅल्यू. What is mean value? The average of all measured values. म्हणजे ज्या मेजर्ड व्हॅल्यूज आहेत त्या सर्वांची ॲव्हरेज इज कॉल्ड ॲज मीन व्हॅल्यू. AM म्हणजेच मीन ॲव्हरेज व्हॅल्यू ॲडिशन करून 4 ने डिवाइड करा, आलं 13.3 सेंटीमीटर. ही झाली त्याची मीन लेंथ. सेकंड दॅट इज ॲब्सोल्यूट एरर. ABSOLUT ॲब्सोल्यूट एरर. आता मेजर्ड व्हॅल्यू आहे 3.11, मीन व्हॅल्यू आहे 3.13. मग मेजर्ड व्हॅल्यू आणि मीन व्हॅल्यू या दोघांतला डिफरन्स कशामध्ये काढायचा आहे तुम्हाला? मेजर्ड व्हॅल्यू आणि मीन व्हॅल्यू मध्ये. पण तोही डिफरन्स पॉझिटिव्ह असला पाहिजे, आणि पॉझिटिव्ह असण्यासाठी मॅग्निट्यूड the magnitude of difference between कोणामधला डिफरन्स आहे हा? मीन व्हॅल्यू अँड ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. डिफरन्स कोणाचा काढायचा आहे तुम्हाला? मीन व्हॅल्यू अँड ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. हा डिफरन्स पॉझिटिव्ह येण्यासाठी आपण इथं मॅग्निट्यूड घेतोय. अँड देअरफॉर ॲब्सोल्यूट एरर दॅट इज del A1 पहिल्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू which is equal to magnitude of difference between them, magnitude of AM minus A1. आणि डिफरन्स कोणाचा घ्यायचा? मीन व्हॅल्यू आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. पण तो पॉझिटिव्ह असण्यासाठी ही तर मॅग्निट्यूड द्यायची. म्हणजे आतली व्हॅल्यू जरी पॉझिटिव्ह आली तर पॉझिटिव्ह असेल, पण जरी निगेटिव्ह असली तर ती पॉझिटिव्ह असते. मॅग्निट्यूडचा मिनिंग काय आहे? आत असणारी व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काही असलं तर टोटल मात्र पॉझिटिव्ह घ्यायचं. The magnitude of difference between mean value and measured value is called as absolute error. Mean value किती? 3.13 minus 3.11 magnitude आहे इथं, which is equal to ह्या दोघांचा डिफरन्स 0.02. त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचं करता येईल. del A2 del A3 del
A4, AM minus A2, AM minus A3, AM minus A4. 3.13 minus 3.13, 0. 3.13 minus 3.14, 0.01. 3.13 minus 3.14, 0.01. हे पॉझिटिव्ह घ्यायचं. जरी डिफरन्स निगेटिव्ह आला तर हे पॉझिटिव्ह घ्यायचं. या पद्धतीने आपल्याला ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करता येते. कशी कॅल्क्युलेट केली पाहिजे? व्हॉट इज ऍब्सोल्यूट एरर? द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. आता या सर्वांची ऍव्हरेज, या ज्या ऍब्सोल्यूट एरर्स आहेत ह्या सर्वांची ऍव्हरेज म्हणजेच मीन ऍब्सोल्यूट एरर. तिसरा भाग मीन absolute error. The average of all absolute errors. म्हणजे या ज्या absolute errors आता आपण काढलेले आहेत, या ज्या absolute errors काढल्यात या सर्वांची ऍव्हरेज आपल्याला घ्यायची. that is del AM, del A1 del A2 चा मीन काढतोय आपण इथं, which is equal to del A1 plus magnitude of del A2 plus magnitude of del A3 plus magnitude of del A4 divided by 4. आणि या व्हॅल्यू आहेत 0.020, 0.01, 0.01. that is 0.02 plus 0.00 plus 0.01 plus 0.01 divided by 4, which is equal to 0.04 divided by 4, which is equal to 0.01 सेंटीमीटर. ही झाली आपली मीन ऍब्सोल्यूट एरर. कोणाचा मीन काढला? ऍब्सोल्यूट एररचा मीन काढायचा. द ऍव्हरेज ऑफ ऑल ऍब्सोल्यूट एरर्स इज कॉल्ड ॲज मीन ऍब्सोल्यूट एरर. त्यानंतर फोर्थ, दॅट इज रॅन्डम एरर. रॅन्डम एरर, द रेशियो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू is called as random error. What is random error? The ratio of, कशाचा रेशियो आहे? कशाचा रेशियो आहे? मीन ऍब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू is called as relative error. is called as random error. What is random error? Is called as relative. Is called as relative error. Relative error. इथं खरं तर रिलेटिव्ह एरर पाहिजे होतं. रिलेटिव्ह एरर, द रेशियो ऑफ mean absolute error to the mean value is called as relative error, which is equal to mean absolute error
that is magnitude of average of absolute error to the mean value am, which is equal to 0.01 divided by mean आलेला आपला 3.13. ओके. जर समजा हे आपण लॉग टेबलने कॅल्क्युलेशन केलं, समजा आपण लॉग टेबलने कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा आन्सर येतं 0.0132. हे खरं तर कॅल्क्युलेशन आपल्याला लॉग टेबलनं करायचं असतं. लॉग टेबल नंतर तुम्हाला शिकवलं जाईलच, पण सध्या लक्षात ठेवा अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण लॉग टेबल वापरणार आहोत. म्हणजेच मीन ऍब्सोल्यूट एरर मीन व्हॅल्यू डिवाइड करा, तुम्हाला रिलेटिव्ह एरर मिळते. आणि वन मोर, दॅट इज पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर, percentage error is defined as, क्या फार्मूला म्हणा, the relative error multiplied by 100. relative error multiplied by 100. म्हणजे इथं जे आपण रिलेटिव्ह एरर काढतोय त्याला फक्त 100 ने मल्टिप्लाय करायचं. the relative error multiplied by 100 is called as percentage error, which is equal to relative error 0.0132 multiplied by 100. रिलेटिव्ह एररला 100 ने मल्टिप्लाय करायचं. रिलेटिव्ह एरर हित आहे आणि 100 ने मल्टिप्लाय केलं तर 2 डेसिमल पॉईंट पुढे घ्या, म्हणजे 1.32 पर्सेंटेज, म्हणजे असं करायचं, पर्सेंटेज मार्क करायचं. This is about percentage error. Mean absolute error 0.01. Mean value किती आली आपली 3.13 सेंटीमीटर. ह्याला म्हणतात मीन लेंथ, याला म्हणतात मीन ऍब्सोल्यूट एरर, तर ह्याला म्हणतात पर्सेंटेज एरर. आता डायरेक्ट तुम्हाला हे न काढता देखील तुम्हाला पर्सेंटेज एरर काढता येते. डायरेक्ट काय फॉर्म्युलाचा, मीन ऍब्सोल्यूट एरर डिवाइडेड बाय मीन व्हॅल्यू, इथं फॉर्म्युला, त्याला मल्टिप्लाय बाय 100. हे पण तुम्हाला डायरेक्ट करता येईल. डायरेक्ट त्यांच्यातला डिफरन्स घ्यायचा आणि तो डिफरन्स पॉझिटिव्ह घ्यायचा. म्हणजे हे जरी समजा नाही केलं तरी चालेल, हा भाग नाही केला तरी चालेल. डायरेक्ट काय करायचं, डिफरन्स हा पॉझिटिव्ह घ्यायचा. कोणामधला डिफरन्स, मीन व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यू. या पद्धतीने आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ एरर्स एस्टिमेट करता येतात. एस्टिमेट करता येतात म्हणजेच काय, कॅल्क्युलेट करता येतात. कोणकोणत्या व्हॅल्यूज, मीन और एव्हरेज व्हॅल्यू, ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर. ओके, दिस इज अबाउट एस्टिमेशन ऑफ एरर्स. आपल्या फिजिक्स मध्ये काही न्यूमेरिकल्स असतात, तर हे न्यूमेरिकल्स आपल्याला सॉल्व्ह करावं लागतात. यापैकी एक 2-3 एक्झाम्पल्स आपण काय करू, नेक्स्ट पिरियडला कन्सिडर करूया. ओके, रिमेनिंग पार्ट ऑफ नेक्स्ट पिरियड.